मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत तुमच्यासाठी. शिंदे गटाचे नेते हॉस्पिटलमध्ये ज्यांची भेट घेत आहेत ते हे पोलीस अधिकारी संजय शिंदे. शिंदे गटाच्या नेत्यांनी संजय शिंदेंचं अभिनंदन केलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या संजय शिंदे यांनीच बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं. संजय शिंदे यांनी त्यांच्या जबाबात सगळा घटनाक्रम सांगितलाय. अक्षय शिंदे आणि पोलीस अधिकारी व्हॅनमध्ये समोरासमोर बसले होते. पोलीस व्हॅनमध्ये अक्षयनं वाद घालायला सुरुवात केली. अक्षयनं शिवीगाळ करायलाही सुरुवात केली. मी काय केलंय, मला कुठे घेऊन जाताय असे प्रश्न तो विचारायला लागला. पोलिसांनी गाडी थांबवली. पोलीस आरोपी अक्षय शिंदेला समजावण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी अक्षयला राग आला. त्यानं बाजूला बसलेले API मोरे यांच्या कमरेला असलेले पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पिस्तूल आपोआप लोड झाली आणि फायर होऊन गोळी मोरेंच्या मांडीला लागली. मोरे खाली पडले. अक्षयनं त्यांची बंदूक हातात घेतली. कुणालाच आपण सोडणार नाही अशी धमकी अक्षयनं दिली. त्यानंतर अक्षयनं इतर 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेनं बंदूक रोखली. त्यामुळे आपण आरोपी अक्षय शिंदेवर 1 राऊंड फायर केला असं शिंदेंनी जबाबात म्हटलंय. अक्षयचा एन्काउंटर करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिंदेंवरही सुषमा अंधारेंनी आरोप केलेत. संजय शिंदे हे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माचे साथीदार असल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केलाय. कोण आहे संजय शिंदे? संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी. संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केसमध्ये जो अक्युज्ड पर्सन होता, ज्याचं नाव विजय पलांडे. ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना, या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची. अशा अनेक प्रकरणामध्ये एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे, कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे. म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे. या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केसमध्ये विजय पलांडेला फरार होण्याला मदत केली होती, तो सस्पेंड होता. संजय शिंदे सध्या ठाणे पोलीस दलात काम करतात. बदलापूर घटनेच्या SIT मध्ये शिंदे यांचा समावेश आहे. संजय शिंदे यांनी मुंबई पोलीस दलातही काम केलंय. त्यांची कारकीर्द वादग्रस्त आणि तितकीच चर्चेत राहिली आहे. अरुण टिकू प्रकरणात खुनाचे आरोप असणाऱ्या विजय पालांडे याला मदत केल्याचा पोलीस निरीक्षक संजय शिंदेंवर आरोप आहे. पालांडे फरार झाल्यानंतर संजय शिंदेंचं निलंबन करण्यात आलं होतं. 2014 मध्ये संजय शिंदेंना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आलं. प्रदीप शर्मासोबत संजय शिंदेंनी काम केलंय. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी 100 गुन्हेगारांचं एन्काउंटर केलंय. वादग्रस्त अधिकारी असलेल्या संजय शिंदेंना आता विरोधकांनी लक्ष केलंय, तर शिंदे गटानं मात्र संजय शिंदेंना हिरो केलंय. या निमित्तानं संजय शिंदेंची वादग्रस्त कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली आहे हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.